कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज सकाळी विक्रमनगर टेमलाईवाडी परिसरात प्रचार फेरी काढली। या फेरीत सहभागी होत आमदार सतेज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला। या प्रचार फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे। आज सकाळी प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, अर्चना बिरांजे, शुभांगी पाटील यांनी विक्रमनगर टेमलाईवाडी परिसरात प्रचार फेरी काढली। यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रचार फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता। या प्रचार फेरी दरम्यान नागरिकांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन केलं। हे थोतांड आहे। भाजपवाल्यांनी वर्षभरात काय केलं? सत्ता तुमची होती, 1 वर्षात तुम्ही रस्ते कोल्हापुरातले केले का? खड्डेमुक्त रस्ते केले का? महिलांच्या सुरक्षतेसाठी तुम्ही काय केलं का? त्यांनी काही केलेलं नाही आणि त्यामुळे काळजी करू नका। आमची ताकद एवढी आहे, सत्ता कुणाची असली तरी आम्ही पैसे निश्चितपणे महापालिकेला आणू। महापालिकेला पैसे येतच असतात, त्यांचं उत्पन्न स्वतःच आहे, त्यामुळे हे काय करणार आहे? आणि यांचे पैसे नको आहेत आम्हाला। 100 कोटीचे घोषणा आणि 50 कोटीचे रस्ते असले पैसे, भ्रष्टाचाराचे टक्केवारीचे आम्हाला महापालिकेला नको आहेत। आम्हाला काम होणारे पैसे आम्ही निश्चितपणे उपलब्ध करू। या प्रभागातून सर्वसाधारण महिला गटातून लढणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार ज्योती कमलाकर भोपळे यांनी माघार घेत काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय। निवडणुकीतून माघार घेतलेल्या ज्योती भोपळे यांच्यासह माजी नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी फेरीत सहभाग घेतला। यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, बबन रानगे यांच्यासह विक्रमनगर टेमलाईवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।